नमस्कार. प्रतिभा क्लासेस स्टडी पॉइंट मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज मी इंग्लिश ग्रामर मध्ये अतिशय महत्त्वाचा आणि तितकाच सोपा एक घटक आज तुम्हाला शिकवणार आहे. तो म्हणजे नाउन. यालाच मराठीमध्ये नाम असे म्हणतात. नामाचे मुख्य असे 5 प्रकार आहेत. सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम, पदार्थवाचक नाम आणि समूहवाचक नाम. इंग्लिश मध्ये त्यांची नावे अशी आहेत. कॉमन नाउन यालाच सामान्य नाम असे म्हणतात. 2 नंबर आहे प्रॉपर नाउन, यालाच विशेष नाम असे म्हणतात. कलेक्टिव्ह नाउन यालाच समूहदर्शक नाम असे म्हणतात. मटेरियल म्हणजेच पदार्थवाचक नाम असे म्हणतात. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे यालाच भाववाचक नाम असे म्हणतात. यातील पहिला प्रकार आज आपण बघूयात, कॉमन नाउन. कॉमन नाउन म्हणजे काय तर प्लेस, ॲनिमल, थिंग्स यांसाठी दिलेल्या नावांना आपण कॉमन नाउन असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, बुक हे कॉमन नाउनचे एक्झाम्पल. यामध्ये आपल्याला बुक, गर्ल, डॉग एखाद्या समान गुणधर्म असणाऱ्या गोष्टीचा संच यामध्ये दाखवलेला असतो. दुसरा घटक आहे प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन म्हणजे काय की प्लेस, ॲनिमल, थिंग्सचे नेम असतात पण त्याला पर्टिक्युलर नेम दिलं जातं. त्यालाच प्रॉपर नाउन असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, इंडिया हे कशाचं उदाहरण आहे? प्रॉपर नाउनचं. गंगा, रिव्हर म्हणाल तर रिव्हर येणार कॉमन नाउन मध्ये. रिव्हर भरपूर आहेत, पूर्ण जगामध्ये रिव्हर भरपूर आहेत, पण फक्त गंगा नाव घेतलं तर आपल्याला कळतं की गंगा कुठे आहे? भारतात आहे. म्हणजे हे झालं प्रॉपर नाउनचं एक्झाम्पल. त्यानंतरचा तिसरा प्रकार आहे कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह ह्या शब्दातच त्याचा अर्थ आहे संग्रह. कोणत्या एखाद्या गोष्टी, व्यक्तीचा जो संग्रह केलेला जातो त्याला आपण कलेक्टिव्ह नाउन असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, आर्मी. आता आर्मी, एका सोल्जरला आपण आर्मी म्हणत नाही, तर अनेक सोल्जर जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? आर्मी. क्लास. एक स्टुडंटला आपण क्लास म्हणू का? नाही. तर बरेचसे विद्यार्थी जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला क्लास असं म्हटलं जातं. बुकलेट, फुलांचा गुच्छा हे जे संग्रहाचे शब्द आहेत ते कशामध्ये येतात? कलेक्टिव्ह नाउन मध्ये. पुढचा चौथा प्रकार आहे मटेरियल नाउन. मटेरियल नाउन मध्ये स्टार, गोल्ड, त्यानंतर वॉटर, मिल्क, ऑइल हे सगळे शब्द ह्यांचा जो आपण ज्याला मोजू शकतो असे घटक मटेरियल नाउन मध्ये येतात. गोल्ड, ऑइल, वॉटर हे एक्झाम्पल कशाचे आहेत? मटेरियल. मटेरियलचा बोध होतो की जे आपण मोजू शकतो अशा गोष्टींचा समूह किंवा अशा गोष्टींच्या संग्रहाला काय म्हणतात? मटेरियल नाउन. शेवटचा आणि 5वा घटक आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे काय तर ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे अशा गोष्टी म्हणजे आपल्या फिलिंग्स याच्यामध्ये की वी कॅन नॉट टच, अशा गोष्टींना की ज्या आपल्याला आपण टच करू शकत नाही, आपल्या भावना यामध्ये व्यक्त केल्या जातात. फॉर एक्झाम्पल, ब्युटी, काइंडनेस ह्या गोष्टी कशामध्ये येणार? ॲब्स्ट्रॅक्ट नाउन मध्ये. तर आज आपण हे 5 पूर्ण टॉपिक अभ्यासले. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. धन्यवाद.